डकेती झाली, त्याला फक्त चोरी मानता येणार नाही, डकेती झाली. केंद्र सरकारनं जे ट्रस्ट नियुक्त केलेली होती त्या ट्रस्टच्या देखरेखीखाली भाविकांच्या श्रद्धेसोबत त्यांच्या भावनासोबत ज्या पद्धतीचा खेळ झाला, लोक भावनेनं श्रद्धेनं दानपात्रामध्ये दान टाकतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये तेथून लूट झालेली आहे, मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. आणि ते धंद्याचं केंद्र अयोध्येमध्ये त्यांनी निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा व्यवहार केला, जनतेच्या भावनांसोबत व्यवहार केलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे. आणि ह्या संपूर्ण घडामोडीवर RSS BJP मौन धरून बसलेला आहे की ते रामाच्या नावावर मतं मागत होते, रामाच्या नावावर निवडणुका लढवल्या आणि भावनेच्या बाजार यांनी मांडलेला आहे. त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. या संदर्भामध्ये जी SITचं गठन करण्यात आलेलं आहे ते फक्त तोंडाला पाणी पुसण्याचं काम आहे. याची निष्पक्ष न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होऊन जे दोषी आहेत, जे डकेत आहेत, त्यांना सजा झाली पाहिजे, यासाठीचं हे आंदोलन आहे. कारण काँग्रेस पक्षानं कधी धर्म आणि राजकारण याची सरमिसळ केलेली नाही आणि आम्ही धर्माला बाजूला ठेवलं, राजकारणाला बाजूला ठेवलं. मात्र भारतीय जनता पक्षानं धर्म आणि राजकारण याची सरमिसळ करून भावनेच्या आधारावरती, त्यांनी धर्माच्या आधारावरती रामाच्या नावावर मतं मागितली आणि सत्तेत आलेले आहे. आणि ज्यावेळेस हा भक्त दुखावला गेला त्यावेळेस भारतीय जनता पक्ष कुठल्याच पद्धतीचं वक्तव्य करत नाही, मौन बाळगत आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की हमारा पैसा हमने लुटा, हिंदू का पैसा हिंदूने लुटा. ही जर भावना त्यांची असेल तर त्यांच्या मनामध्ये ह्या व्यापारीकरणाची किती भावना, धर्माचं व्यापारीकरण, व्यवसायीकरण करण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणानं चंपतराय कोण आहे, फक्त राजीनामा घेणं हे काही उपाय नाही आहे. त्याच्यावर चौकशी करून त्याला दोष क्लिअर कट ते दोषी आढळलेले आहेत, त्यांना सजा झाली पाहिजे, ही मागणी आहे. मी सुनीता शंभू महाल्ले. आज जे हे आंदोलन झालं इथे मे हॉस्पिटल पोद्दारेश्वर राम मंदिरासमोरील, हे जी राम मंदिरामध्ये चोरी झालेली आहे त्याबद्दल होतं आमचं. आणि माननीय गुडदे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे. आणि श्रीराम भक्तांच्या आमचा जो विश्वासघात झाला श्रीरामाच्या भक्तांचा, तो आम्ही कदापिही सहन करणार नाही. त्यामुळे ही जी चोरी झाली आहे याच्यावर निष्कर्ष निघला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी अंमलबजावणी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे.